Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir. The finest and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in the previous lecture we have done the conical pendulum, and now in this lecture we are going to discuss about the new topic of rotational dynamics, that means vertical circular motion, in short VCM. Okay, विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कोनिकल पेंडुलमचा स्टडी केला. मग कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, कोनिकल पेंडुलमची जी कन्सेप्ट असेल, त्यानंतर कोनिकल पेंडुलम मध्ये येणारे जे डेरिव्हेशन्स असतील तर त्या डेरिव्हेशनचा स्टडी आपण प्रीवियस लेक्चर मध्ये केलाय. त्यानंतर आजच्या लेक्चर मध्ये आपला जो न्यू टॉपिक असेल रोटेशनल डायनामिक्सचा, तर तो म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन, इन शॉर्ट VCM. म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्यानंतर वर्टिकल सर्क्युलर मोशनची जी कन्सेप्ट असेल तर ती कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची. त्यानंतर वर्टिकल सर्क्युलर मोशनचे जे टाइप्स असेल तर त्या टाइपचा सुद्धा स्टडी आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये करायचा आहे. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या डिफरंट पॉइंटला त्याच्यात जे टेन्शन असेल तर ते टेन्शन सुद्धा फाइंड आउट करायचे, त्या टेन्शनचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचे. त्यानंतर जेव्हा तो ऑब्जेक्ट डिफरंट पॉइंटला असेल तर त्या डिफरंट पॉइंटला असताना त्याच्यातली जी व्हेलॉसिटी असेल तर त्या व्हेलॉसिटीचं सुद्धा डेरिव्हेशन आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये फाइंड आउट करायचं. मग सगळ्यात आधी आपल्याला जे वर्टिकल सर्क्युलर मोशन असेल, मग ते वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याची जी डेफिनेशन असेल तर ती डेफिनेशन आपल्याला अंडरस्टँड करायची. नाउ दिस इज द डेफिनेशन ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन. दॅट मीन्स व्हेन अन ऑब्जेक्ट परफॉर्म्स सर्क्युलर मोशन in a vertical plane is called as vertical circular motion, and this is the best example of vertical circular motion, giant wheel. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डेफिनेशन मध्ये काय म्हटले की जर एखादा ऑब्जेक्ट वर्टिकल प्लेन वरती जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण म्हणतो वर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल दिले जेंट व्हील. ओके, मग जेंट व्हील म्हणजे काय, म्हणजे यात्रेला जो पाळणा असेल तर तो पाळणा एका वर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. यात्रेला जो मोठा पाळणा असेल तर तो मोठा पाळणा काय करतो बरं, एका वर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. जर तो एका वर्टिकल प्लेन मध्ये जर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये असलेली जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण म्हणतो वर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल असेल जेंट व्हील, जे तुम्ही यात्रेत बघितलं असेल. ओके, मग त्यानंतर हा जो वर्टिकल सर्क्युलर मोशन असेल तर ते वर्टिकल सर्क्युलर मोशनचा आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिकली अंडरस्टँड करायचं. ओके, मग या ठिकाणी बघा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टला एका स्ट्रिंगच्या हेल्पने मी त्याला फिट करून किंवा टाईट करून दिले. ओके, मग या ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन जे प्रॅक्टिकल असेल किंवा वर्टिकल सर्क्युलर मोशनचे जे कन्सेप्ट असेल तर ते कन्सेप्ट स्टडी करायचे. ओके, मग या ठिकाणी बघा हा जो ऑब्जेक्ट आहे तर हा ऑब्जेक्ट एका वर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग हा वर्टिकल प्लेन जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण म्हणतो वर्टिकल सर्क्युलर मोशन. अशाच पद्धतीने जो जेंट व्हील असेल, जो यात्रेतला पाळणा असेल तर तो वर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. मग त्याच्यातली जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण म्हणतो वर्टिकल सर्क्युलर मोशन, जस्ट लाईक दिस. आता हा जो ऑब्जेक्ट मूव्ह होतोय तर त्याच्यामध्ये असणारी जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. ओके, त्यानंतर ही जी वर्टिकल सर्क्युलर मोशन असेल तर त्या वर्टिकल सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स आहेत. त्याच्यातला जो फर्स्ट टाइप असेल तर तो म्हणजे कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, सॉरी. जो फर्स्ट टाइप असेल वर्टिकल सर्क्युलर मोशनचा तर तो म्हणजे नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. ओके, म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट जर वर्टिकल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना जर त्याच्यातला स्पीड जर हा कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्या टाइप्सला आपण नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी म्हणतो. कारण की नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी मध्ये जो ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यातला स्पीड असेल तर तो स्पीड हा कॉन्स्टंट स्पीड पाहिजे. जर त्याच्यात जर कॉन्स्टंट स्पीड असेल तर तो टाइप्स हा नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी असेल, कारण की नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी मध्ये कॉन्स्टंट स्पीड असेल. जसे की जेंट व्हील असेल तर तो जेंट व्हील एका मोटरच्या किंवा जनरेटरच्या हेल्पने त्या ठिकाणी फिरवला जातो. जेव्हा तो जेंट व्हील मोटर किंवा जनरेटरच्या हेल्पने जर फिरत असेल तर त्यावेळी त्याच्यातला स्पीड हा कॉन्स्टंट स्पीड असेल. जर त्याच्यातला स्पीड जर कॉन्स्टंट स्पीड असेल तर आपण त्याला म्हणतो नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी मध्ये स्पीड हा कॉन्स्टंट असतो. मग नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटीचं बेस्ट एक्झाम्पल असेल जेंट व्हील, कारण की जेंट व्हील हा एका मोटरच्या किंवा जनरेटरच्या हेल्पने त्या ठिकाणी फिरवला जातो. जेव्हा तो फिरत असेल तर त्याच्यातला स्पीड हा कॉन्स्टंट स्पीड असेल. जर कॉन्स्टंट स्पीड आहे म्हणजे जेंट व्हील हे कोणाचं एक्झाम्पल पडते, नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटीचं. त्यानंतर सेकंड जो टाइप असेल
व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा, तर तो म्हणजे टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. मग टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी मध्ये काय म्हटलंय की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यातला जो स्पीड असेल तर तो स्पीड हा व्हेरिएबल स्पीड असेल. जर त्याच्यातला स्पीड जर चेंज होत असेल तर त्या टाइपला आपण म्हणतो टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. कारण की टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी मध्ये त्या ऑब्जेक्ट मधला स्पीड हा व्हेरिएबल असतो किंवा तो चेंज होत असतो. जर त्या ठिकाणी जर तो स्पीड जर व्हेरिएबल असेल तर त्या टाइपला आपण म्हणतो टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. आणि त्या टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटीच्या रिस्पेक्ट मध्ये आता आपल्याला दोन केसेसचा स्टडी करायचा आहे. त्याच्यातली जी फर्स्ट केस असेल तर ती म्हणजे मास टाइड टू स्ट्रिंग. ओके, म्हणजे जे मास असेल तर ते मास आपल्याला एका जो स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंगला टाइड करून द्यायचे. ओके, मग ह्या ठिकाणी आपण मगाशी जे प्रॅक्टिकल परफॉर्म केले तर त्या प्रॅक्टिकलचा आपल्याला परत ह्या ठिकाणी यूज करायचे. ओके, म्हणजे हा जो ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला काय बरं मास आहे. ओके, म्हणजे त्या ऑब्जेक्टला जर मास असेल तर ते मास आपल्याला एका स्ट्रिंगला काय करायचं बरं टाइड करून द्यायचे. म्हणजे हा ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टला मास असेल तर ते जे मास असेल तर ते मास मी एका स्ट्रिंगला टाइड करून दिलं म्हणजे अटॅच करून दिलं. मग जेव्हा हा ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टचं जे मास असेल तर ते माझं एका स्ट्रिंगला जर मी टाइड करून दिलं तर त्यावेळी त्याचे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल तर तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना ह्या स्ट्रिंग मध्ये जे डिफरंट पॉइंटला जे डिफरंट टेन्शन असेल तर ते टेन्शन फाइंड आउट करायचे आणि त्या टेन्शनच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला त्या ऑब्जेक्टची डिफरंट पॉइंटला जी डिफरंट व्हेलॉसिटी असेल तर ते व्हेलॉसिटी सुद्धा फाइंड आउट करायची. ओके, मग या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी सर्कल ड्रॉ केलाय. सर्कल म्हणजे या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट असेल तर तो ऑब्जेक्ट काय करतो बरं मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो जस्ट लाईक दिस. ओके, मगाशी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं. हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग जेव्हा तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तो एक पर्टिक्युलर डिफरंट पॉइंटला पण असेल. तो मग बघा या ठिकाणी हा लोवेस्ट पॉइंट असेल म्हणजे पॉइंट ए असेल. पॉइंट ए म्हणजे हा लोवेस्ट पॉइंट, लोवेस्ट पॉइंट. ठीक आहे, त्यानंतर पॉइंट सी असेल म्हणजे मिड पॉइंट, मिड पॉइंट. त्यानंतर हा पॉइंट बी असेल म्हणजे हा टॉप पॉइंट असेल. कोणता बरं टॉप पॉइंट. ठीक आहे, त्यानंतर की हा पॉइंट डी असेल. डी म्हणजे परत हा मिड पॉइंट असेल, मिड पॉइंट. ठीक आहे, मग जेव्हा हा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, जेव्हा तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या डिफरंट पॉइंटला त्याच्यातला टेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचे. ए म्हणजे लोवेस्ट पॉइंट, सी म्हणजे मिड पॉइंट, बी म्हणजे टॉप पॉइंट आणि डी म्हणजे सुद्धा मिड पॉइंट असेल. ओके, मग जेव्हा हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला असेल म्हणजे लोवेस्ट पॉइंटला असेल, जर लोवेस्ट पॉइंटला असेल म्हणजे आपण या ठिकाणी काय बघितलं मगाशी की हा जो ऑब्जेक्ट असेल तर हा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. जेव्हा तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग, मग त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, मग हा स्ट्रिंग असेल. ओके, स्ट्रिंग असेल. ठीक आहे, जस्ट लाईक दिस. मग जेव्हा हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला असेल तर पॉइंट ऑफ ए ला असताना त्याच्यातला मास एम असेल. जर त्याला मास एम असेल तर मास असलेल्या पार्टिकलला अंडर द ग्रॅव्हिटी काय करते बरं ती डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करते. मग एम इंटू जी इज इक्वल टू वेट. म्हणजे पॉइंट ऑफ ए ला जो ऑब्जेक्ट प्लेस केला तर त्या ऑब्जेक्टला काय बरं वेट असेल आणि त्या वेटची डायरेक्शन कशी बरं ती डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. कारण की त्याला मास असेल तर ग्रॅव्हिटीला ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करते. त्यानंतर आता हा जो ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला एका स्ट्रिंगला मी टाइड करून दिले. जेव्हा त्या ऑब्जेक्टचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर त्यावेळी त्या ऑब्जेक्टचा जो स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंग मध्ये आणखी एक पर्टिक्युलर टेन्शन क्रिएट होतोय आणि ते टेन्शन असेल टुवर्ड्स द सेंटर. ते टेन्शनची डायरेक्शन कशी असेल बरं ती टुवर्ड्स द सेंटर. मग जर टेन्शनची डायरेक्शन ही जर टुवर्ड्स द सेंटर आहे तर टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होणारा फोर्स कोणता बरं तो सेंट्रिपिटल फोर्स, जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केलेला आहे. म्हणजे टेन्शन हा सुद्धा एक फोर्स आहे. टेन्शन इज द काइंड ऑफ फोर्स, पण हा टेन्शन कोणत्या फोर्सला प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्सला. कारण की टेन्शनची डायरेक्शन आहे काय बरं ती टुवर्ड्स द सेंटर. मग हे जे टेन्शन असेल तर ते टेन्शन एम इंटू जी म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या वेटला कसं असेल ते अपोजिट मध्ये असेल. ठीक आहे, त्यानंतर हा जो ऑब्जेक्ट असेल तर हा ऑब्जेक्ट पॉइंट म्हणजे लोवेस्ट पॉइंट पासून हा कुठे गेला बरं मिड पॉइंटला गेला. जस्ट लाईक दिस पॉइंट ऑफ सी ला गेला. पॉइंट ऑफ सी म्हणजे मिड पॉइंट. जेव्हा तो पॉइंट ऑफ सी ला गेला असेल तर हा स्ट्रिंग जस्ट लाईक दिस असेल. कारण की त्याच्या स्ट्रिंग मध्ये पर्टिक्युलर काय असेल बरं टेन्शन असेल. जेव्हा तो पॉइंट ऑफ सी ला गेला असेल तर पॉइंट ऑफ सी ला गेल्यानंतर त्याच्यातलं मास एम असेल. जर त्याचा जर मास एम असेल तर त्याला ग्रॅव्हिटी काय करते बरं ती डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करते. म्हणजे पॉइंट ऑफ सी ला गेल्यानंतर सुद्धा त्या ऑब्जेक्टचं जे मास तर त्या मासला ग्रॅव्हिटीने काय केलं बरं डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट केलं. मग एम इंटू जी म्हणजे त्या ऑब्जेक्टचा वेट असेल.
पॉइंट ऑफ सी ला गेल्यानंतर त्या स्ट्रिंग मधल्या टेन्शनची डायरेक्शन ही टुवर्ड्स द सेंटर होती. म्हणजे पॉइंट ऑफ सी ला गेल्यानंतर सुद्धा टुवर्ड्स द सेंटर जर टेन्शन असेल तर त्या टेन्शनने कोणत्या फोर्सला प्रोव्हाइड केलं, सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड केलं. त्यानंतर तो पॉइंट ऑफ सी पासून कुठे गेला बरं, पॉइंट ऑफ बी ला गेला. आता पॉइंट ऑफ बी ला गेला तर पॉइंट ऑफ बी ला गेल्यानंतर त्याच्यातला मास सुद्धा एम असेल. मास असलेल्या पार्टिकलला अंडर द ग्रॅव्हिटी डाऊन डायरेक्शन अट्रॅक्ट केलं. हा त्याचा स्ट्रिंग असेल. ओके, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की जेव्हा सर आपला हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ बी ला गेला असेल तर त्यावेळी त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन असेल का? जेव्हा पॉइंट ऑफ बी ला किंवा टॉप पॉइंट तो ऑब्जेक्ट गेला असेल तर त्याच्या स्ट्रिंग मधलं जे टेन्शन असेल तर ते टेन्शन नियरली इक्वल टू 0 असेल. ओके, मग हा बघा, हा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टचं मास एम असेल तर त्याला मास तर त्याला ग्रॅव्हिटीने काय केलं बरं, डाऊनवर्ड डायरेक्शनने अट्रॅक्ट केलं. ओके, मग एम इनटू जी म्हणजे त्या ऑब्जेक्टचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन होतं. त्याच वेळी त्याची जी स्ट्रिंग होती तर त्या स्ट्रिंग मध्ये असलेलं जे टेन्शन होतं तर ते टेन्शनची डायरेक्शन सुद्धा कशी होती वरती, डाऊनवर्ड डायरेक्शन होती. बट त्यावेळी त्याच्यातलं टेन्शन हे कसं सर वरती नियरली इक्वल टू 0 असेल किंवा ते मिनिमम असेल किंवा आपण त्याला टी इज इक्वल टू 0 जरी म्हटलं तरी चालेल. ओके, त्यानंतर तो पॉइंट ऑफ बी पासून म्हणजे टॉप पॉइंट पासून तो पॉइंट ऑफ डी ला गेला. पॉइंट ऑफ डी ला गेल्यानंतर त्याला मास एम होतो. त्याला जर मास एम असेल तर त्याला ग्रॅव्हिटी काय करते बरं, डाऊनवर्ड डायरेक्शनने अट्रॅक्ट करते. मग पॉइंट ऑफ डी ला गेल्यानंतर सुद्धा त्याच्यातल्या टेन्शनची डायरेक्शन कशी होती बरं, टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे ऑल द पॉइंट्सला जे टेन्शन मिळतंय तर ते टेन्शनची डायरेक्शन ही टुवर्ड्स द सेंटर होती. म्हणजे ऑल द पॉइंट्सला जे टेन्शन असेल तर त्या टेन्शनने सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड केले. ओके, मग ह्या ठिकाणी बघा की जेव्हा हा ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तर त्याच्या वेट ऑलवेज हे डाऊनवर्ड डायरेक्शन येतो. मग त्यानंतर जेव्हा पॉइंट ऑफ ए पासून तर पॉइंट ऑफ ओ पर्यंत म्हणजे ओरिजिन पर्यंत जे डिस्टन्स आपल्याला मिळतं ते डिस्टन्स आर असेल. तसंच ओ पासून तर बी पर्यंत जे डिस्टन्स असेल तर ते डिस्टन्स सुद्धा आर असेल. ओके, आर डिस्टन्स. मग आपण पॉइंट ऑफ ए साठी म्हणजे लोवेस्ट पॉइंट साठी, मिड पॉइंट साठी, टॉप पॉइंट साठी, मिड पॉइंट साठी आपण त्याचा एम इनटू जी बघितलं, टेन्शन बघितलं. तसंच आणखी आपल्याकडे दुसरा एक पॉइंट आहे म्हणजे आर्बिटरी पॉइंट, ज्याला मी पी ने रिप्रेझेंट. पी म्हणजे हा एक आर्बिटरी पॉइंट असेल. आर्बिटरी पॉइंट जेव्हा हा ऑब्जेक्ट आर्बिटरी पॉइंटला असेल तर आर्बिटरी पॉइंटला असेल त्याच्यातलं जे मास असेल तर त्या मासची डायरेक्शन कशी असेल बरं, ती डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. कारण की त्याला ग्रॅव्हिटी काय केलं, एम इनटू जी. त्याला मास एम होतो तर मास असलेल्या पार्टिकलला अंडर द ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करतो. बट त्याला जर त्याचं जर एम इनटू जी डाऊनवर्ड डायरेक्शन होतं तर त्याचा स्ट्रिंग मध्ये असलेलं जे टेन्शन असेल तर ते टेन्शन सुद्धा कसं होतं बरं, ते टुवर्ड्स द सेंटर. एम इनटू जी डाऊनवर्ड डायरेक्शनने तर त्या ऑब्जेक्टचा जो स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंगची डायरेक्शन कशी होती बरं, ती टुवर्ड्स द सेंटर म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड केली. मग ह्या ठिकाणी बघा ए आणि बी मध्ये म्हणजे आर्बिटरी आणि लोवेस्ट आणि आर्बिटरी मध्ये जो अँगल तयार होतो तो अँगल म्हणजे थीटा अँगल असेल. मग आर्बिटरी पॉइंट जे एम इनटू जी होतं म्हणजे वेट होतं त्या वेटने किंवा एम इनटू जी ने दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह केलं. त्याच्यातला फर्स्ट कंपोनंट होता एम जी कॉस थिटा. एम जी कॉस थिटा हा जो फर्स्ट कंपोनंट होता एम इनटू जी चा तर तो एम जी कॉस थिटा त्या टेन्शनला अपोजिट मध्ये होता. आणि त्यानंतर त्या टेन्शनला परपेंडिक्युलर जो दुसरा कंपोनंट असेल एम इनटू जी चा तर तो म्हणजे एम जी साइन थिटा. एम जी साइन थिटा हे जे दोन कंपोनंट असतील तर ते दोन कंपोनंट असतील आर्बिटरी पॉइंटच्या एम इनटू जी चा. ओके, मग जेवढा हा तुमचा लोवेस्ट आणि आर्बिटरी पॉइंट मधला जो अँगल असेल तर तेवढाच हा सुद्धा अँगल असेल, थीटा अँगल. ओके, मग या ठिकाणी बघा जेव्हा हा ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी असेल पर्टिक्युलर पॉइंटला. म्हणजे हा जो पॉइंट असेल तर ह्या पॉइंटला त्याच्यातली व्हेलॉसिटी व्ही असेल, इथेची व्हेलॉसिटी व्ही असेल, इथे सुद्धा त्याची व्हेलॉसिटी व्ही असेल आणि इथे सुद्धा त्याची व्हेलॉसिटी ही व्ही असेल. म्हणजे डिफरंट पॉइंटला त्याच्यातलं टेन्शन हे डिफरंट असेल तेव्हा त्याच्यातलं जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी सुद्धा डिफरंट असेल. बट एव्हरी पॉइंटला म्हणजे डिफरंट पॉइंटला त्याच्यातली जी एनर्जी असेल तर ती एनर्जी सेम असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजे लोवेस्ट पॉइंट, आर्बिटरी पॉइंट, मिड पॉइंट, टॉप पॉइंट, मिड पॉइंट त्यासाठी जे टेन्शन असेल, जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी टेन्शन डिफरंट असेल. बट ऑल पॉइंट्सला जे डिफरंट पॉइंटला जी एनर्जी असेल तर ती एनर्जी सेम असेल, कॉन्स्टंट असेल. मग हे जे डायनेमिक्स असतील म्हणजे जेव्हा हा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यावरती डिफरंट फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट झाले. एक टेन्शनने त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड केलं टुवर्ड्स द सेंटर. एम इनटू जी ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन होता. त्यानंतर आर्बिटरी पॉइंटच्या एम इनटू जी ने दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह केलं. फर्स्ट होता एम जी कॉस थिटा टेन्शनच्या अपोजिट मध्ये आणि टेन्शनला परपेंडिक्युलर दुसरा होता एम जी साइन थिटा. त्यानंतर डिफरंट पॉइंटला आपण व्हेलॉसिटी बघितली तर व्हेलॉसिटी आपल्याला डिफरंट
बघायला मिळते ते आपल्याला फाइंड आउट करायची. पण जेव्हा टॉप पॉइंटला तो ऑब्जेक्ट गेला असेल तर त्यावेळी त्याच्यातलं टेन्शन हे 0 असेल किंवा ते नियरली इक्वल टू 0 किंवा ते मिनिमम असेल. ओके, आपण त्याला t इज इक्वल टू 0 म्हणू. मग हे जे डायनॅमिक्स असतील तर त्या डायनॅमिक्सच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला जे डेरिव्हेशन असेल तर ते डेरिव्हेशन फाइंड आउट करायचे. मग हे जे डायनॅमिक्स असतील तर त्या डायनॅमिक्सच्या बेसिसने आता आपल्याला डिफरंट पॉइंटला जे डिफरंट टेन्शन असेल तर त्या टेन्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची किंवा त्या टेन्शनचे जे डेरिव्हेशन असेल तर ते डेरिव्हेशन्स आपल्याला शो करायची. आय होप हे जे डायनॅमिक्स असतील तर हे डायनॅमिक्स प्रत्येकाला अंडरस्टँड झाले असेल. जर तुम्हाला हे जर डायनॅमिक्स जर अंडरस्टँड झाले असेल तर त्यानंतर आपण जे टेन्शनची व्हेलॉसिटीचं जे डेरिव्हेशन फाइंड आउट करणार आहे तर ते डेरिव्हेशन तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी इझी जातील. ओके, मग देअरफॉर नाउ फ्रॉम फिगर ओके, मग या ठिकाणी बघा आधी आपल्याला जे टेन्शन असेल तर ते टेन्शन आर्बिटरी पॉइंटचा फाइंड आउट करायचे. मग आर्बिटरी पॉइंटला जो तो ऑब्जेक्ट असेल तर त्यावेळी त्या स्ट्रिंग मधल्या टेन्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग त्या आपल्याला काही स्टेटमेंट द्यायचं आहे. मग त्यावेळी पॉइंट ऑफ पी ला असताना m * g म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या वेटने दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह केलं. त्याच्याला फर्स्ट कंपोनंट होता mg cos थीटा. mg cos थीटा कसा होता बरोबर, तो अपोजिट टू टेन्शन म्हणजे mg चा फर्स्ट कंपोनंट हा टेन्शनला अपोजिट होता. त्यानंतर दुसरा कंपोनंट mg sin थीटा हा परपेंडिक्युलर असेल कोणाला बरं, तो टेन्शनला, परपेंडिक्युलर टू टेन्शन. ओके, परपेंडिक्युलर टू टेन्शन. हा बघा mg cos थीटा टेन्शनला अपोजिट आणि mg sin थीटा टेन्शनला परपेंडिक्युलर. मग देअरफॉर आता ह्या ठिकाणी बघा आता आपल्याला आर्बिटरी पॉइंटचा आधी टेन्शन फाइंड आउट करायचे. त्यानंतर आर्बिटरी पॉइंटच्या टेन्शनच्या हेल्पने लोवेस्ट पॉइंट, मिड पॉइंट आणि टॉप पॉइंटचा आपल्याला जे टेन्शन असेल तर ते टेन्शन फाइंड आउट करायचे. ओके, मग देअरफॉर टेन्शन ऍट पॉइंट पी म्हणजे आर्बिटरी पॉइंट. ओके, मग या ठिकाणी बघा हा टेन्शन आर्बिटरीचं टेन्शन आणि त्या टेन्शनच्या अपोजिट मध्ये mg cos थीटा आणि त्या आर्बिटरी पॉइंटला असताना त्या ऑब्जेक्ट मध्ये जे m * g ते डाऊनवर्ड डायरेक्शन होतं आणि mg sin थीटा हा त्या टेन्शनला परपेंडिक्युलर होता. मग हे जे आर्बिटरीचं जे टेन्शन असेल तर त्या टेन्शन मधून मी mg cos थीटा जर मायनस करून दिला तरी सुद्धा त्या ठिकाणी मला मिळणारा जो फोर्स असेल तर तो फोर्स सेंट्रिपिटल फोर्स असेल. पॉइंट ऑफ ए चं टेन्शन, पॉइंट ऑफ बी चं, पॉइंट ऑफ सी, पॉइंट ऑफ बी आणि पॉइंट ऑफ डी चं जे टेन्शन असेल तर ते टेन्शन चे डायरेक्शन ही टुवर्ड्स द सेंटर आहे. जर ते टुवर्ड्स द सेंटर असेल तर तो सेंट्रिपिटल फोर्सलाच प्रोव्हाइड करेल. ओके, मग या हे जे टेन्शन असेल तर ते टेन्शनची व्हॅल्यू ही mg cos थीटा पेक्षा मॅक्झिमम आहे. जर मी टेन्शन मधून जर mg cos थीटा जरी मायनस करून दिला तरी सुद्धा त्यावेळी हा जो टेन्शन असेल तर हा टेन्शन सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करेल. म्हणजे देअरफॉर t minus mg cos थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. mv स्क्वेअर अपॉन r म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे ह्या टेन्शन मधून मी mg cos थीटा मायनस करून दिला तरी सुद्धा टेन्शनची व्हॅल्यू ही जास्त होती. तर त्या टेन्शनने कोणत्या फोर्सला प्रोव्हाइड केलं बरं, सेंट्रिपिटल फोर्सला. आणि सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू काय पडते, mv स्क्वेअर अपॉन r. मग मला या ठिकाणी t ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. t मधून तर mg cos थीटा मायनस होते, मग हा मायनस mg cos थीटा अनदर साइड ट्रान्सफर करून द्या. म्हणजे देअरफॉर t इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r प्लस, आता हा इकडे जाताना काय इथे मायनस होता, इकडे जाताना तो प्लस होऊन गेला. म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg cos थीटा. दॅट विल बी द इक्वेशन नंबर स्टार. याला इक्वेशन नंबर स्टार ने रिप्रेझेंट करून दिलं. हे जे टेन्शन आपल्याला मिळालं इक्वेशन स्टार मध्ये तर ते टेन्शन असेल टेन्शन ऍट अ पॉइंट पी. म्हणजे सफिक्स मध्ये जो पी दिलाय तर तो पी आपल्याला काय इंडिकेशन देतोय की हे जे टेन्शन असेल तर ते टेन्शन कोणत्या पॉइंटचं बरं, ते पॉइंट पी चं म्हणजे आर्बिटरी पॉइंटचं. मग ह्या आर्बिटरी पॉइंटच्या रिस्पेक्ट मध्ये आपला लोवेस्ट पॉइंट, मिड पॉइंट आणि टॉप पॉइंटचं टेन्शन फाइंड आउट करायचं. मग देअरफॉर केस फर्स्ट, आता या ठिकाणी आपली केस फर्स्ट असेल. केस फर्स्ट, आता केस फर्स्ट मध्ये टेन्शन ऍट पॉइंट ए. म्हणजे आता केस फर्स्ट मध्ये ए पॉइंटला जो ऑब्जेक्ट असेल तर त्याच्याकडे टेन्शन फाइंड आउट करायचे विथ द हेल्प ऑफ इक्वेशन नंबर स्टार. ओके, मग जेव्हा हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला असेल म्हणजे लोवेस्ट पॉइंटला असेल तर लोवेस्ट पॉइंटला असताना त्याच्यातला अँगल म्हणजे थीटा अँगल हा 0 असेल. ओके, म्हणजे जेव्हा तो पॉइंट ऑफ ए ला असेल तर त्याच्यातला अँगल हा 0 अँगल असेल.
Therefore theta is equal to 0, then cos of 0 is equal to 1 according to trigonometry. जर थीटाची व्हॅल्यू जर 0 असेल तर cos 0 ची व्हॅल्यू ऑलवेज 1 असेल. मग आता या ठिकाणी बघा, आता आपल्याला इक्वेशन स्टारच्या हेल्पने आपल्याला लोवेस्ट पॉइंट, मिड पॉइंट आणि टॉप पॉइंटचं जे टेन्शन असेल तर ते टेन्शन फाइंड आउट करायचे. ओके, मग जर थीटाची व्हॅल्यू जर 0 आहे तर cos 0 ची व्हॅल्यू 1. Therefore टेन्शन ऍट अ पॉइंट ए, सफिक्स मध्ये जो ए मी लिहिलाय तर तो आपल्याला काय रिप्रेझेंट करतो की आपण जे टेन्शन फाइंड आउट करतो तर ते ए पॉइंटचं असेल. म्हणजे जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ एला असेल म्हणजे लोवेस्टला असेल तर त्याच्याकडे टेन्शन फाइंड आउट करायचे. ते टेन्शन ऍट पॉइंट ए इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r प्लस m इंटू g. आता या ठिकाणी थीटाची जर व्हॅल्यू 0 असेल तर cos 0 ची व्हॅल्यू 1, मग m इंटू g इंटू 1 म्हणजे mg मल्टिप्लाय बाय 1. 1 शी कुठलीही व्हॅल्यू मल्टिप्लाय करा तर तुम्हाला रिटर्न मध्ये तीच व्हॅल्यू मिळणार असेल ती. म्हणजे टेन्शन ऍट पॉइंट ए इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r प्लस m इंटू g. दॅट विल बी द इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर जे फर्स्ट आपल्याला मिळते तर त्या इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ एला होतो तर त्याच्या स्ट्रिंग मध्ये असलेले जे टेन्शन असेल तर त्या टेन्शनची व्हॅल्यू मिळाली. टेन्शन ऍट पॉइंट ए इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r प्लस m इंटू g. त्यानंतर केस सेकंड, केस सेकंड. आता केस सेकंड मध्ये बघा, मग टेन्शन ऍट पॉइंट बी म्हणजे जो टॉप पॉइंट असेल तर त्या टॉप पॉइंटला जो ऑब्जेक्ट जर गेला असेल तर त्यावेळी त्याच्यातलं टेन्शन जे असेल तर ते टेन्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, म्हणजे हे जे टेन्शन असेल तर त्या टेन्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मगाशी तुम्हाला म्हटलं की हा जे टेन्शन असेल तर त्यावेळी त्याच्यातलं टेन्शन हे नियरली इक्वल टू 0 असेल. ओके, पण पर्टिक्युलर याच्यामध्ये टेन्शन असेल, जर त्याच्यावर जर टेन्शन नसेल तर त्यावेळी तो ऑब्जेक्ट टॉप म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू तो खाली पडला जाईल. म्हणजे जेव्हा तो पॉइंट ऑफ बी ला गेला असेल तर त्याच्यामध्ये टेन्शन असेल पण ते टेन्शन मिनिमम असेल किंवा आपण त्याला नियरली इक्वल टू 0 सुद्धा म्हणू शकतो. ओके, मग जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ बी ला गेला असेल तर पॉइंट ऑफ बी ला गेल्यानंतर त्याच्यातलं टेन्शन किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, मग जेव्हा हा पॉइंट ऑफ ए पासून पॉइंट ऑफ बी ला गेला तर त्याच्यातला अँगल आपल्याला हा 180 अँगल मिळतो. इथला अँगल हा 180 अँगल मिळतोय. म्हणजे देअरफॉर थीटा इज इक्वल टू 180, देन cos ऑफ 180 इज इक्वल टू -1. जर थीटाची व्हॅल्यू जर 180 असेल तर cos ऑफ 180 ची व्हॅल्यू ही -1 असेल. ओके, मग देअरफॉर आता या ठिकाणी बघा टेन्शन ऍट अ पॉइंट बी म्हणजे आता आपण पॉइंट ऑफ बी चा असताना जो ऑब्जेक्ट जर पॉइंट ऑफ बी ला असेल तर त्याच्यातलं टेन्शन फाइंड आउट करतोय स्ट्रिंग मध्ये. म्हणजे टेन्शन ऍट पॉइंट बी इज इक्वल टू आता आपण इक्वेशन स्टारच्या हेल्पने करतोय mv स्क्वेअर अपॉन r प्लस m इंटू g. ओके, जर थीटाची व्हॅल्यू जर 180 असेल तर cos ऑफ 180 ची व्हॅल्यू -1 म्हणजे हा जो थीटा असेल cos थीटा असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळते इंटू -1. ओके, मग देअरफॉर टेन्शन ऍट पॉइंट बी इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r प्लस मायनस m इंटू g. दॅट विल बी द इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आपण जे इक्वेशन नंबर सेकंड फाइंड आउट केलं तर त्या इक्वेशन नंबर सेकंड मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ बी ला असेल तर पॉइंट ऑफ बी ला असताना त्याच्याकडे टेन्शन किती मिळते बरं, ते टेन्शन ऍट पॉइंट बी इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r मायनस m इंटू g. म्हणजे ही जी स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड मध्ये मिळालं. त्यानंतर केस थर्ड. आता काय आलं बरं, मिड पॉइंट म्हणजे सी पॉइंट, सी किंवा डी म्हणजे हा इक्वल असेल. म्हणजे आपण पॉइंट ऑफ सी ला या ठिकाणी जे टेन्शन असेल तर ते टेन्शन करणार. केस थर्ड, टेन्शन ऍट पॉइंट सी. सी म्हणजे कोणता पॉइंट भरतो, मिड पॉइंट असेल. ओके, केस थर्ड. मग बघा जेव्हा ऑब्जेक्ट हा पॉइंट ऑफ ए पासून पॉइंट ऑफ सी ला गेला असेल तर त्याच्यातला हा अँगल आपल्याला मिळतोय 90 डिग्री. जर थीटाची व्हॅल्यू जर 90 असेल, जर थीटाची व्हॅल्यू जर 90 डिग्री असेल तर cos ऑफ 90 ची व्हॅल्यू आपल्याला मिळतोय 0 अकॉर्डिंग टू ट्रिग्नोमेट्री. ओके, देअरफॉर टेन्शन ऍट पॉइंट सी इज इक्वल टू टेन्शन ऍट पॉइंट सी. सफिक्स मध्ये सी काय म्हणतो, टेन्शन ऍट पॉइंट सी इज इक्वल टू म्हणजे ह्या पॉइंटचं जे टेन्शन असेल तर ते टेन्शन फाइंड आउट करायचं. मग इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg इंटू. आता ह्या ठिकाणी बघा जर थीटाची व्हॅल्यू जर 90 असेल तर cos 90 ची व्हॅल्यू किती बरं, 0 असेल. म्हणजे हा cos 90 म्हणजे cos 90 ची व्हॅल्यू 0 असेल ती. मग mg मल्टिप्लाय बाय 0, 0 शी कुठलीही व्हॅल्यू मल्टिप्लाय करा तर तुम्हाला ऑलवेज 0 मिळणार असेल तो. मग टेन्शन ऍट पॉइंट सी इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r
कारण की एम इंटू जी दोघांचा जर एम जी मल्टिप्लाय बाय 0 तर तुम्हाला ही व्हॅल्यू 0 मिळणार आहे. म्हणजे ही जर 0 झालं तर तुम्हाला फक्त टेन्शन ऍट पॉइंट सी इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर हीच व्हॅल्यू मिळणार असेल. दॅट विल बी द इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ सी ला असेल म्हणजे मिड पॉइंटला असेल तर त्या मिड पॉइंटला असताना त्या स्ट्रिंग मधलं जे टेन्शन असेल तर त्या टेन्शनची व्हॅल्यू मिळते आपल्याला mv स्क्वेअर अपॉन आर. ओके, अशा पद्धतीने आपण लोवेस्ट पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ ए, आर्बिटरी पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ पी, मिड पॉइंट म्हणजे सी आणि टॉप पॉइंट म्हणजे बी अशा पद्धतीने आपण सगळ्यांचे जे टेन्शन असेल तर ते टेन्शन फाइंड आउट केले. ओके, मग आय होप हे जे टेन्शन असेल जे डिफरंट पॉइंटला जे टेन्शन असेल तर ते टेन्शन आपण या ठिकाणी फाइंड आउट केले. ओके, मग आपण आधी वर्टिकल सर्क्युलर मोशन बघितला. व्हेन अन ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन इन अ वर्टिकल प्लेन इज कॉल्ड एज वर्टिकल सर्क्युलर मोशन. एखादा ऑब्जेक्ट जर वर्टिकल प्लेन वरती जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या मोशनला आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल जेट व्हील असेल. दोन टाइप्स असतील वर्टिकल सर्क्युलर मोशनचे. फर्स्ट म्हणजे नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टचा स्पीड हा कॉन्स्टंट स्पीड असेल. त्यानंतर सेकंड असेल टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी मध्ये त्या ऑब्जेक्टचा स्पीड हा व्हेरिएबल स्पीड असेल म्हणजे तो स्पीड प्रत्येक पॉइंटला चेंज होत असेल. आणि त्या टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी मध्ये आपण जो फर्स्ट केस स्टडी केली तर ती म्हणजे मास टाईड टू स्ट्रिंग. म्हणजे आपण तो जो ऑब्जेक्ट होता त्या ऑब्जेक्टला आपण एका स्ट्रिंगला टाईड करून दिलं. जर आपण तो स्ट्रिंगला जर तो मास जर टाईड करून दिला तर त्यावेळी तो वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल. तर वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यावरती डिफरंट फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होतात. तर ते डिफरंट फोर्स जे ऍक्ट होत असेल तर ते आपण एका डायग्रामच्या फॉर्म मध्ये अंडरस्टँड केले. आणि त्यावेळी त्याच्यातले जे डायनेमिक्स असतील तर त्या डायनेमिकच्या बेसिसने ऍट अ डिफरंट पॉइंटला जे टेन्शन असेल जसं की लोवेस्ट पॉइंट, मिड पॉइंट, आर्बिटरी पॉइंट आणि टॉप पॉइंट त्याच्यातलं आपण या ठिकाणी टेन्शन सुद्धा फाइंड आउट केले. पण ते टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण हे जे डायनेमिक्स असतील तर त्या डायनेमिक्सची हेल्प घेतली. जर तुम्हाला हे डायनेमिक्स जर व्यवस्थित अंडरस्टँड झालं तर त्यानंतर आपण जे डिफरंट पॉइंटला जे डिफरंट टेन्शनचं डेरिव्हेशन फाइंड आउट केलं तर ते डेरिव्हेशन्स तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील. हे डेरिव्हेशन्स फारसे अवघड नाही, बट तुम्हाला त्या आधी हे जे डायनेमिक्स असतील तर ते डायनेमिक्स तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड केल्यानंतर नेक्स्ट कंडिशन व्हेलॉसिटी ऍट अ डिफरंट पॉइंट. ओके, मगाशी आपण बघितलं की जेव्हा एक ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता तर वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्या डिफरंट पॉइंटला त्याचं टेन्शन हे डिफरंट होतं. जसं की लोवेस्ट पॉइंट, मिड पॉइंट, आर्बिटरी पॉइंट आणि टॉप पॉइंटला त्याच्यातलं जे टेन्शन होतं त्या टेन्शनचं डेरिव्हेशन आपण फाइंड आउट केलं. त्यानंतर जेव्हा तो ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तो लोवेस्ट पॉइंटला असताना, मिड पॉइंटला असताना आणि टॉप पॉइंटला असताना त्याच्यातली जी व्हेलॉसिटी असेल तर त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन फाइंड आउट करायचं. ओके, मग जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला असेल तर त्याच्यातली व्हेलॉसिटी व्ही शो करायची. व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए, त्यानंतर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी आणि त्यानंतर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी. म्हणजे ही जी व्हेलॉसिटी असेल डिफरंट पॉइंटला तर त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन फाइंड आउट करायचे. ओके, मग हे जे डायग्राम असेल तर हे जे डायग्राम असेल तर त्या डायग्रामच्या डायनेमिक्सच्या बेसिसने आपल्याला आता डिफरंट पॉइंटला जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. मग त्याच्यात जे फर्स्ट केस असेल तर व्हेलॉसिटी ऍट अ टॉप पॉइंट म्हणजे व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी. ओके, ए पॉइंट म्हणजे हा फर्स्ट पॉइंट असेल, बी म्हणजे हा सेकंड पॉइंट असेल आणि सी म्हणजे हा थर्ड पॉइंट असेल. ओके, आधी हे नंबर सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी मेन्शन करून दिले जेणेकरून आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी इझी जातील ते. मग देअरफॉर फर्स्ट व्हेलॉसिटी ऍट अ टॉप पॉइंट म्हणजे व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी. ओके, मग देअरफॉर टेन्शन ऍट पॉइंट बी. मग अशी आपण पॉइंट ऑफ बी चं टेन्शन फाइंड आउट केलं तर ते म्हणजे टेन्शन ऍट पॉइंट बी इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर मायनस m इंटू जी. हे जे इक्वेशन होतं ते इक्वेशन आपण मगाशी फाइंड आउट केलं टेन्शन ऍट पॉइंट बी मध्ये. बट टेन्शन ऍट पॉइंट बी इज इक्वल टू 0. जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ बी असेल तर त्याच्यात टेन्शनची व्हॅल्यू 0 असेल. मग पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. 0 इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर मायनस m इंटू जी. ओके, आरएचएस ला असलेला जो मायनस एमजी असेल तर तो मी आरएचएस ला आरएचएस ला असलेला जो एमजी असेल तर तो मायनस एमजी मी एलएचएस ला ट्रान्सफर करून दिला. म्हणजे तो इकडे त्यांना काम जर करतो प्लस होऊन जाईल. म्हणजे m इंटू जी इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. हा मायनस एमजी इकडे त्यांना तो प्लस एमजी होऊन गेला. ओके, मग एमएम गेट कॅन्सल. मग आता आरएचएस ला जो डिवाइड होणारा जो आर असेल तर तो मी एलएचएस ला ट्रान्सफर करून दिला. जर तो आरएचएस ला जर डिवाइड होत असेल
तर तो LHS ला त्यानंतर मल्टिप्लाय करून देईल. म्हणजे therefore v स्क्वेअर इज इक्वल टू r इंटू जी. ओके. बट आपण ह्या ठिकाणी जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी कोणत्या पॉइंटची फाइंड आउट करते वरती, व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी. पण हा बी म्हणजे कोणता पॉइंट आहे बरोबर, सेकंड पॉइंट आहे. म्हणजे आपण त्याला सफिक्सला 2 लिहून देऊ. ओके. मग therefore आता ह्या ठिकाणी v2 चा स्क्वेअर आहे. मग टेकिंग अ स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड. ओके. therefore v2 is equal to under root of r into g. ओके. म्हणजे आपण हा v2 म्हणजे काय बरं, की हा जो b असेल तर हा b म्हणजे सेकंड नंबर असेल. म्हणजे vb किंवा आपण याला असं या ठिकाणी मेन्शन करू शकतो की therefore vb is equal to v2 is equal to under root of r into g. ओके. या ठिकाणी v2 चा स्क्वेअर होता, आपण हा जो LHS चा जो स्क्वेअर असेल तर हा स्क्वेअर आपण RHS ला अप्लाय करून दिला. म्हणजे vb is equal to v2 is equal to under root of r into g. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ बी ला होता तर पॉइंट ऑफ बी ला असताना त्याच्यातली जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी आपल्याला मिळते अंडर रूट ऑफ r इंटू जी. याला इक्वेशन नंबर फर्स्टली रिप्रेझेंट करून दिला. ओके. त्यानंतर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए, व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए म्हणजे जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला असेल तर त्याच्यातली व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. देअरफॉर अकॉर्डिंग टू कंजर्वेशन ऑफ एनर्जी, conservation of energy not be created, not be destroyed, but transfer from one form to another form. Therefore total energy at point A is equal to total energy at point B. ओके. म्हणजे ऍट पॉइंटची म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटलं की जी एनर्जी असेल तर एनर्जी ऑल पॉइंट्सलाही सेम असेल. टेन्शन आणि व्हेलॉसिटी ही डिफरंट असेल, पण पॉइंट ऑफ ए साठी, पॉइंट ऑफ बी साठी, पॉइंट ऑफ सी साठी आणि पॉइंट ऑफ पी साठी म्हणजे जे ऑल पॉइंट्स असतील तर त्या ऑल पॉइंट्सला जी एनर्जी असेल तर ती एनर्जी कशी असेल बरं ती सेम असेल. जसं की पॉइंट ऑफ ए साठी आणि पॉइंट ऑफ बी साठी जी कंझर्वेशन जी एनर्जी असेल म्हणजे टोटल एनर्जी असेल तर ती टोटल एनर्जी कशी असेल बरं ती इक्वल असेल ऍट पॉइंटला सुद्धा आणि ऍट पॉइंट बी ला सुद्धा. देअरफॉर आता या ठिकाणी बघा टोटल एनर्जी काय, समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर 1/2 कायनेटिक किंवा आपण कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस समेशन ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. ओके. कायनेटिक एनर्जीचं स्टँडर्ड इक्वेशन काय आपण मग ते देअरफॉर 1/2 m v1 स्क्वेअर. ए का 1 का दिला बरं, कारण की ए हा फर्स्ट पॉइंट आहे म्हणजे 1/2 mv स्क्वेअर प्लस mgh ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 1/2 mv2 स्क्वेअर. 2 का दिला बरं, कारण की बी म्हणजे हा सेकंड पॉइंट असेल, बी म्हणजे हा सेकंड पॉइंट म्हणजे त्याचा सफिक्सला मी या ठिकाणी 2 देऊन दिला. 1/2 mv स्क्वेअर प्लस mgh ऍट पॉइंट बी. देअरफॉर but h at point A is equal to 0 and h at point B is equal to twice r. एक लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा हा पॉइंट ऑफ ए ला असेल तर पॉइंट ऑफ ए ला असताना त्या ऑब्जेक्ट मधली जी हाईट असेल तर ती हाईट 0 असेल. म्हणजे ऑब्जेक्ट जर पॉइंट ऑफ ए ला असेल, पॉइंट ऑफ ए ला असताना त्याची हाईट ही 0 मिळते. बट जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ बी ला असेल तर पॉइंट ऑफ बी ला असताना त्याची हाईट आपल्याला किती मिळते म्हणजे twice r. म्हणजे ए पासून तर इथपर्यंत ही r असेल आणि ही r असेल, मग r प्लस r इज इक्वल टू ट्वाइस r. ओके. म्हणजे पॉइंट ऑफ बी ला जी हाईट असेल तर ती हाईट आपल्याला किती मिळते वरती ट्वाइस r मिळते. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. देअरफॉर 1/2 mv1 स्क्वेअर प्लस mg. आता h ची व्हॅल्यू काय झाली वरती 0, कारण की जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला असेल तर पॉइंट ऑफ ए ला असताना त्याची हाईट ही 0 असेल इज इक्वल टू 1/2 mv2 स्क्वेअर प्लस mg. आता हाईट ऍट पॉइंट बी किती वरती ट्वाइस आर म्हणजे देअरफॉर ट्वाइस mgr. ओके. याला इक्वेशन नंबर सेकंड रिप्रेझेंट करून दिलं. देअरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन नंबर सेकंड बाय 2
म्हणजे इक्वेशन नंबर सेकंडला 2 ने काय करून द्यायचे, मल्टिप्लाय करून द्यायचे. मग देअरफॉर 2 × 1/2 mv1² प्लस, आता या ठिकाणी बघा m जी मल्टिप्लाय बाय 0, 0 शी कुठलीही व्हॅल्यू मल्टिप्लाय केली तर ती 0 होऊन जाते. म्हणजे 2 × 1/2 mv². आता तुम्हाला ही टोटल स्टेप काय मिळते, परत 0 मिळते. म्हणजे इज इक्वल टू 2 × 1/2 mv2² प्लस 2 × 2 mgr. ओके, 2 to get cancel, रिमेनिंग काय असेल बरं, तो mv1² इज इक्वल टू mv2² प्लस, आता 2 × 2 4 mgr. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, इथून आरच्या साईडून तुम्ही m कॉमन काढा. mv1² इज इक्वल टू m इन ब्रॅकेट v2² प्लस 4gr. ठीक आहे. mm गेट कॅन्सल. Therefore v1² is equal to v2² plus 4gr. ओके, बट आपल्याकडे v1 ची व्हॅल्यू काय भरते, v2 ची व्हॅल्यू काय भरते, v2² is equal to r into g. But v2² is equal to r into g. Put this value in this equation. Therefore v1² is equal to r into g, म्हणजे किंवा g into r दिले तर जाईल. v1² is equal to g into r प्लस 4gr. ओके, मग दोघांचं समेशन करायचे. 1gr प्लस 4gr इज इक्वल टू, देअरफॉर v1² इज इक्वल टू 1gr प्लस 4gr इज इक्वल टू 5gr. ओके, देअरफॉर आता या ठिकाणी बघा, आपल्याला फक्त v1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फक्त आपल्याला v1 चा स्क्वेअर नकोय. मग आपण काय करतो, त्याला स्क्वेअर रूट अनदर साइड अप्लाय करून देतोय. म्हणजे v1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5gr. ओके, हे इक्वेशन नंबर 3 मध्ये, दॅट विल बी द इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 मध्ये जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला असेल, तर पॉइंट ऑफ ए ला असणारी त्याच्यातली व्हेलॉसिटी किती मिळते बरं, ती v1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5gr. म्हणजे आपण यात असं पण म्हणू शकतो की देअरफॉर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी फर्स्ट. ओके, v1 म्हणजे v असेल, कारण की व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए म्हणजे हा तुमचा फर्स्ट पॉइंट असेल. या ठिकाणी आधीच मेन्शन करून दिले. म्हणजे व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5gr. हे आपल्याला व्हॅल्यू मिळते व्हेलॉसिटीची. म्हणजे जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ बी ला असेल तर त्याच्यातली व्हेलॉसिटी अंडर रूट ऑफ rg असेल. जेव्हा तो पॉइंट ऑफ ए ला असेल तर त्याच्यातली व्हेलॉसिटी आपल्याला मिळते अंडर रूट ऑफ 5gr. ओके, त्यानंतर आपले जे लास्ट केस असेल तर ती म्हणजे व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी. ओके, हे रफ करतोय. आय होप की जे व्हेलॉसिटीचं जे डेरिव्हेशन असेल तर ते व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन प्रत्येकाला अंडरस्टँड झालं असेल. आता आपलं जे लास्ट जी व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची तर ते ऍट पॉइंट सी साठी फाइंड आउट करायची, म्हणजे मिड पॉइंट साठी फाइंड आउट करायची. ठीक आहे. अकॉर्डिंग टू कंजर्वेशन एनर्जी, एनर्जी नॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉय, बट कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ठीक आहे. देअरफॉर व्हेलॉसिटी ऍट अ पॉइंट सी, सी म्हणजे किती नंबरचा पॉइंट आहे बरोबर, 3rd नंबरचा पॉइंट आहे. देअरफॉर अकॉर्डिंग टू कंजर्वेशन एनर्जी, अकॉर्डिंग टू कंजर्वेशन एनर्जी. ठीक आहे. देअरफॉर टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी. मगाशी तुम्हाला म्हटलं होतं ए साठी, सी साठी, बी साठी, डी साठी आणि पी साठी त्याच्यामध्ये असणारी जी एनर्जी असेल तर ती एनर्जी कशी असेल वरती इक्वल असेल ती. मग देअरफॉर टोटल एनर्जीचा काय बरं, मग द समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड इक्वेशन काय असतं बरं कायनेटिक एनर्जीचं, 1/2 mv1² प्लस mgh at point A is equal to 1/2 mv3². आता 3 का दिला बरं, कारण की सी म्हणजे कोणत्या नंबरचा पॉइंट आहे, 3rd नंबरचा पॉइंट आहे, प्लस mgh at point C. बट जेव्हा हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए असेल तर त्याच्यातली हाईट किती असेल वरती 0 असेल. जेव्हा तो पॉइंट ऑफ ए पासून पॉइंट ऑफ सी ला गेला असेल तर त्याच्यातली आपल्याला हाईट किती मिळते वरती, r मिळते. म्हणजे ha इज इक्वल टू 0. जेव्हा हा ऑब्जेक्ट ए पासून सी ला गेला असेल तर आपल्याला इथपर्यंत जी हाईट मिळते ते किती मिळते वरती, r मिळते. म्हणजे हाईट ऍट पॉइंट सी इज इक्वल टू r.
Okay, put this value in this equation. Therefore 1/2 mv1 square plus mg, आता h ची व्हॅल्यू काय पडते, मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू 1/2 mv3 स्क्वेअर प्लस mg, आता hc ची व्हॅल्यू काय पडते, r असेल म्हणजे mg. याला इक्वेशन नंबर सेकंड ने मी रिप्रेझेंट करून दिलं, सॉरी इक्वेशन नंबर फर्स्ट ने रिप्रेझेंट करून दिलं मी. इक्वेशन नंबर फर्स्ट, देयरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन नंबर फर्स्ट बाय 2, म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट ला 2 ने काय करून द्यायचं, मल्टिप्लाय करून द्यायचे. 2 into 1/2 mv1 स्क्वेअर, आता mg into 0, आता 0 शी कुठलीही व्हॅल्यू मल्टिप्लाय केली तर ती 0 होणार आहे, म्हणजे हा 0 झाला तर इज इक्वल टू, ओके, 1/2, सॉरी आता 2 ने मल्टिप्लाय करून द्यायचं, याला परत 2 ने मल्टिप्लाय करून द्या. 2 into 1/2 mv3 स्क्वेअर प्लस, आता याला पण 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 into mgr. ठीक है, आता 2 to गेट कैंसल. देयरफॉर mv1 स्क्वेअर इज इक्वल टू mv3 स्क्वेअर प्लस 2mgr. 2mgr. आता या ठिकाणी r च्या समोर तुम्ही काय करा बरं, जो mm असेल तर तो कॉमन काढा. mv1 स्क्वेअर इज इक्वल टू m इन ब्रॅकेट v3 स्क्वेअर प्लस ट्वाइस gr. ओके, mm गेट कैंसल, रिमेनिंग काय असेल बरं, तो v1 स्क्वेअर इज इक्वल टू v3 स्क्वेअर प्लस ट्वाइस gr. पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची बरं, v3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आपल्याला v1 ची व्हॅल्यू तर माहिती आहे, बट v1 स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल बरं, v1 स्क्वेअर इज इक्वल टू ची व्हॅल्यू काय होती, 5gr. मग अशी आपण व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए मध्ये फाइंड आउट केलेली आहे. मग जर v1 स्क्वेअर ची व्हॅल्यू जर 5g आहे तर ती व्हॅल्यू इथे पुट ऑफ करून द्या, म्हणजे 5gr इज इक्वल टू v3 स्क्वेअर प्लस ट्वाइस gr. पण आपल्याला v3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, पण त्याच्यामध्ये तर ट्वाइस gr हवा होता ऍड होतोय, अनदर साइड ट्रान्सफर करून द्या. v3 स्क्वेअर इज इक्वल टू 5gr मायनस ट्वाइस gr. ओके, 5gr मायनस ट्वाइस gr इज इक्वल टू 3gr, म्हणजे v3 स्क्वेअर इज इक्वल टू 3gr. पण आपल्याला फक्त v3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, v3 चा स्क्वेअर नको, म्हणजे टेकिंग, म्हणजे हा जो स्क्वेअर असेल तर तो अनदर साइड आपल्याला करून द्या, म्हणजे v3 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3gr. ओके, v3 म्हणजे कोणता, 3 म्हणजे कोणता पॉइंट आहे बरं, तो सी पॉइंट. म्हणजे आपण त्याला असं पण लिहू शकतो की व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी इज इक्वल टू v3 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3gr. दॅट विल बी द इक्वेशन नंबर सेकंड. ओके, म्हणजे आपण मगाशी व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए फाइंड आउट केलं, व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी फाइंड आउट केलं. आता आपला जो व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी असेल तर ती व्हेलॉसिटी आता आपल्याला मिळते अंडर रूट ऑफ 3gr. ओके, मग आपण अशाच पद्धतीने लोवेस्ट पॉइंट, मिड पॉइंट आणि टॉप पॉइंट मध्ये जी डिफरंट व्हेलॉसिटी असेल तर त्या व्हेलॉसिटीचा डेरिव्हेशन फाइंड आउट केले. ओके, जेव्हा ऑब्जेक्ट हा लोवेस्ट पॉइंटला होता म्हणजे तो पॉइंट ऑफ ए ला होता, तर पॉइंट ऑफ ए ला असताना त्याच्यातली जी व्हेलॉसिटी होती तर ती व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5gr. त्यानंतर तो पॉइंट कुठे गेला बरं, पॉइंट ऑफ सी ला गेला. मग पॉइंट ऑफ सी ला गेल्यानंतर त्याच्यातली व्हेलॉसिटी किती मिळते, व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3gr. त्यानंतर तो पॉइंट ऑफ ए पासून पॉइंट ऑफ बी ला गेला, तर पॉइंट ऑफ बी ला गेल्यानंतर त्याच्यातली जी व्हेलॉसिटी असेल, व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg. हे जे डेरिव्हेशन्स असेल तर ते डेरिव्हेशन्स आपण या ठिकाणी अंडरस्टँड केले. आय होप की ह्या लेक्चर मध्ये आपण जे डेरिव्हेशन्स फाइंड आउट केले, म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना जेव्हा तो डिफरंट पॉइंटला असेल तर डिफरंट पॉइंटला असताना त्याचं टेन्शन आणि व्हेलॉसिटी ही डिफरंट व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आपण फाइंड आउट केलंय. बट ऑल पॉइंट्सला त्याच्यातली जी एनर्जी असेल तर ती एनर्जी सेम असेल, कॉन्स्टंट असेल. ओके, आय होप हे जे आजचं लेक्चर असेल तर ते लेक्चर प्रत्येकाला अंडरस्टँड होईल. जर हे डायनामिक जर प्रत्येकाला अंडरस्टँड झाले तर त्यानंतर आपण जे टेन्शन आणि व्हेलॉसिटीचं जे डेरिव्हेशन फाइंड आउट केले तर ते प्रत्येकाला अंडरस्टँड होईल. फक्त तुम्ही जो हा व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ केअरफुली बघा, तुम्हाला 100% अंडरस्टँड होईल. ओके, तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.